महिलाओं के ऊपर होने वाले अत्याचार के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गट का विरोध प्रदर्शन राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय महासचिव डॉक्टर जितेंद्र आव्हाड एवं प्रदेश महिला अध्यक्ष रोहिणी खड़से के निर्देश पर जिलाधिकारी कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया गया, जिसका नेतृत्व ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा रुताताई आव्हाड के नेतृत्व में किया गया। इस दरमियान रुता आव्हाड ने कहा, जांच में पुलिस की भूमिका संदिग्ध, अपराधियों को पुलिस का डर नहीं, इसलिए लगातार इस तरह की घटनाएं हो रही है। बलात्कार व हत्या के आरोपियों को फांसी की सजा देने की मांग पिछले दिनों डायघर एक मंदिर के 3 पुजारियों ने अक्षता म्हात्रे नाम की महिला के साथ बलात्कार किया और बाद में उसकी हत्या कर दी। ये घटना अभी ताजी थी कि उरण में एक युवती यशस्वी शिंदे की बेरहमी से हत्या कर दी। महिला कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारे लगाए। इस दरमियान पूर्व नगर सेविका अपर्णा साळवी, आरती गायकवाड, राष्ट्रीय कांग्रेस जिला अध्यक्ष सुजाता ताई घाग, कार्यकारी अध्यक्ष सुरेखा ताई पाटिल, राष्ट्रीय कांग्रेस जिला अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्ता रचना वैद, शशि पुजारी, मनीषा करलाद, माधुरी सोनार, प्रियंका सोनार, पूजा खान, साबिया मेमन, वनीता भोर और राष्ट्रीय कांग्रेस पक्ष के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थे। तुम्ही सांगा, जर त्या जागी तुमच्या घरातली तुमच्या ओळखीची जर कोणी असतील महिला, तर तुम्ही काय केलं असतं? मी अक्षता म्हात्रेंच्या आई वडिलांना भेटायला गेले होते तिकडे नवी मुंबईला। तेव्हा जे काय त्यांनी मला सांगितलं, जे काही घटना त्यांनी सांगितल्या, ती सकाळी शनिवारी सकाळी 6:30 वाजता घरातून निघाली आणि मंगळवारी तिचं शव सापडलं अशा एका निर्जन जागी, जिथे दिवसा सुद्धा लोक जात नाहीत। आणि त्यानंतर त्यांनी बरेच वेळा डायघर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वेगळे प्रश्न विचारले। त्यांनी विचारलं, पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळाला का? उत्तर नाही। त्यांनी विचारलं, आम्हाला सीसीटीव्हीचं फुटेज दाखवा। त्यांना दाखवण्यात आलेलं नव्हतं त्या दिवशीपर्यंत। मी स्वतः सुद्धा सिनियरना फोन केला, तर ते म्हणाले की नाही, आता काही आम्हाला क्लोनिंग करायचंय त्या फुटेजचं, क्लोनिंग झाल्यावर आम्ही दाखवू। म्हणजे तिचे नातेवाईक, तिचे आई वडील, बहीण, तिची चुलत भावंड सगळे जण सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसत होते आणि ते काहीतरी उत्तर शोधत होते, पण ते दिलेलं नाही। मग मला असं सांगा की जर पोलीस इतक्या संशयास्पदरित्या सगळं काही हाताळतायत, तर ह्यांचा संशय अजून बळावला आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की जे कोणी आरोपी पकडलेत, आरोपी नव्हे सॉरी, जे कोणी संशयित पकडलेत त्यांना आता पोलीस कस्टडी झाली आहे। त्याच्यावर पण खूप काही वेगळे स्टेटमेंट दिले गेले, वेगळ्या माध्यमांनी, पेपरातना वेगवेगळे मुद्दे मांडले। तर मला वाटतं की पोलीस जेव्हा अशी संदिग्ध प्रकारची भूमिका घेतात आणि त्यांनी असंही सांगितलं की आम्ही नातेवाईक आहोत, आम्हाला अधिकार नाहीये का हे बघायचा की ती बाई सगळं काही पैसे जे काही तिच्याकडे होते असं त्यांचं म्हणणं आहे ते सगळे इंटॅक्ट होते। मग ती कोपर खेळण्याहून त्या तिथे एवढ्या लांब त्या देवळात गेली, कशी गेली? चालत जाऊ शकत नाही। नंतर त्यांना जे काही सांगण्यात आलं ना, म्हणजे की तिचं असं असेल, ते असेल, हे असेल, आता मी सगळं बोलत नाही कारण केस सबज्युडिस आहे, पण जे काही त्यांनी सांगितलं त्याच्यावर त्या कुटुंबियांचाच विश्वास नाहीये। मग हे फारच वाईट आहे की कमीत कमी पोलिसांनी तरी थोडंफार सहकार्य त्यांच्या कुटुंबियांना करायला पाहिजे। आता नंतर परत दुसरी एक घटना घडली जी सुद्धा अशीच आहे। म्हणजे काय चाललंय काय? याच्या दुसऱ्या बाजूने समाजाने विचार केला पाहिजे की अशा प्रकारच्या प्रवृत्ती समाजामध्ये का वाढतायत। कायदा आपल्या जागी, तर कायद्याने जे काय करायचंय ते केलंच पाहिजे, लवकरात लवकर केलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आता पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ते अपॉइंट करणार आहेत, फास्ट ट्रॅकवर केस टाकणार आहेत। त्याच्यासाठी आंदोलनं का करावी लागतात? राजकीय पक्षांना होर्डिंग्स का लावावे लागतात? मोर्चे का काढावे लागतात? म्हणजे जर का मोर्चा निघाला नसता, आरडाओरडा झाला नसता, तर ह्या लोकांनी काहीच केलं नसतं। याच्या आधी पण वसईमध्ये एकीला म्हणजे पूर्णपणे काय ते ह्याने पूर्ण मारून टाकलं लोकांसमोर, असं सगळं भर दिवसा होत आहे। म्हणजे अशा गुन्हेगारांना ना समाजाची भीती राहिली आहे, ना काही कुठल्याही प्रकारचा वाईटपणा, खेद असं काही नाही।
नंतर तिच्या अंगावर ज्या जखमा होत्या त्या अक्षताच्या, त्याच्यावरून पण खूप काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत, बरेचशा आहेत. आता जर का खटला खरोखरच फास्ट ट्रॅकवर आला तर मला वाटतं तो खटला ना पब्लिकली चालवला जावा, म्हणजे नॉट इन कॅमेरा बट लोकांमध्ये चालवला जावा की ह्याच्या पुढे देखील जर असं काही झालं तर नक्की लोकांनी तरी काय करायचं. मी या दोन्हीही मुलींच्या, त्या माझ्या मुलीसारख्याच होत्या, दोन्हीही मुलींच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. आज आमच्या बरोबर आमची पूर्ण राष्ट्रवादी पार्टी, माझं कुटुंब, कारण आज तिला छोटा मुलगा आहे, त्याला कळतही नाही की एक्झॅक्टली त्याच्या आईचं काय झालं. तो अगदी 3 वर्षाचा पण नाहीये अजून. म्हणजे इतकी घाणेरडी प्रवृत्ती महान भारतीय संस्कृतीमध्ये मुळात येतेच का, याच्यावर सुद्धा एक मंथन सगळ्यांनीच केलं पाहिजे. सगळ्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत, पोलीस आहेत, राजकारणी आहेत, सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण काय माहितीये का की बाद में रोने से क्या फायदा जब चिडिया चुग गई खेत. हो, पोलीस सक्षम नाहीच आहेत, पण ह्याच्यावर दुसरं असं असतं की जेव्हा माझ्यासमोर एखादी घटना घडत असते तेव्हा मी ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यापेक्षा जर त्याला थांबवायचा किंवा प्रतिकार करायचा प्रयत्न केला ना, तर मला वाटतं पुढच्या वेळेला अख्ख्या मॉब समोर भर रस्त्यामध्ये कोणीतरी कोणाला तरी मारत असतं आणि आपण जेव्हा त्याचा व्हिडिओ काढतो तेव्हा माझी तरी माणुसकी कुठे गेली आहे, हा एक मोठा प्रश्न. आम्ही आज हे आंदोलन केलंय राष्ट्रवादीचं. आमचे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, आमच्या वहिनी ऋता आव्हाड वहिनी, त्यानंतर सुहास देसाई, आमचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे महिलांनी आंदोलन केलेलं आहे. अनेक वेळा अनेक आंदोलनं केलेत. आज हे आंदोलन करण्याची वेळ आली. किती दिवस डोळे झाकपणा करायचा, किती दिवस महिलांनी गप्प बसायचं. या अशा प्रकारे रोज घटना घडतायत. पोलीस खातं काय करतंय आणि शिवाय गृह खातं काय करतंय. वरती बसलेले जे सरकारचे लोक आहेत महाराष्ट्र सरकारमधले, त्यांना या गोष्टी दिसत नाहीयेत का? ते काय करतात? तुम्ही मोठ्या घोषणा करताय, बहिणींना तुम्ही भाऊबीजा देताय. एकीकडे बहिणींच्या भाऊबीजा चालू आहेत, बहिणींना 1500 रुपये तुम्ही द्यायला, मानधन द्यायला तयार झालेत. एका बाजूला अनेक महिलांना रस्त्यावरती कापलं जातंय, त्यांचे एक एक शरीराचे पार्ट काढण्यात येत आहेत. मग हेच नेमकं काय चाललंय? इथे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. थांबवणार आहात की नाही? आणि जर तुमच्यामध्ये तशी ताकद नसेल तर तुम्ही सरकारमध्ये बसलेल्या सर्व लोकांनी राजीनामे द्या. जेव्हा आर पाटील आमचे गृहमंत्री होते त्यावेळेला 1-2 गोष्टी घडल्या होत्या. त्यावेळेला ह्या सरकारच्या मधल्या लोकांनी, ह्या बीजेपीच्या लोकांनी त्यांना एवढं हैराण केलं. शेवटी त्या माणसांनी राजीनामा दिला. मग आता तुम्ही सत्तेमध्ये बसलेले लोक आहात, काय करता? तुम्ही सर्वांनी राजीनामे द्या. कुणाची तरी बहीण जाते, कुणाची तरी आई असते, कोणीतरी त्या आईसाठी रडत असतं. त्या सर्वांचा विचार करून तुम्ही स्वतःहून गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे. फडणवीस साहेब, तुम्ही मोठ्या घोषणा करताय. आम्हाला घोषणा नकोत, आम्हाला आमच्या महिला आणि मुली सुरक्षित पाहिजेत. ते सुरक्षितपणा देण्याचं काम तुम्ही कधी करणार आहात ते आम्हाला सांगा. महाराष्ट्रातलं सरकार एक वेळा आपण म्हणत होतो की दिल्ली, युपी, बिहारपेक्षा आपला महाराष्ट्र बरा आहे. परंतु आता महाराष्ट्र सुद्धा त्यांच्याच रांगेत जाऊन, मी तर म्हणते त्यांच्या पुढे आपली मजल दरमजल करीत महाराष्ट्र चालला आहे या महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये. एकीकडे महिलांना आपण सक्षम करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतोय. मुलींनी करिअर केलं पाहिजे, उच्च शिक्षित झालं पाहिजे. पण जेव्हा त्या सुरक्षित राहतील तेव्हाच तुम्ही त्यांचं काहीतरी करिअरच्या दृष्टीने, सक्षमीकरणाच्या दृष्टीने विचार कराल ना. आज मुली जर घराबाहेर पडल्या नाही, असे जर किस्से होत असतील तर कुठल्या घरातले आई वडील आपल्या मुलींना बाहेर टाकणार आहेत? आज फक्त 2च नाही, रिसेंटली आता ही 3री सुद्धा श्रद्धा भोईर नावाच्या मुलीची सुद्धा अशी बेदम मारहाण करून, रॉडच्या साहित्याने मारहाण करून तिचा पण मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारच्या गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईमध्येच 3 घटना झालेल्या आहेत अत्याचाराच्या. अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आम्ही या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही. जर सरकारला नुसत्या घोषणा देण्यामध्ये आणि नुसत्या विविध स्वप्नरंजित लोकांसमोर दृश्य दाखवण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल आणि खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलला जर आमच्यासारखी महिला भगिनी असुरक्षित असेल तर मला वाटतं हे सरकार फेल गेलेलं आहे आणि या सरकारला राज्य करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. नैतिकतेच्या
आधार घेऊन त्यांनी या खुर्च्या रिकाम्या केल्या पाहिजे. महिलांची सुरक्षा जर देऊ शकत नसेल तर तुमचे बुलेट ट्रेन असू दे, तुमच्या विविध योजना असू देत, या तुम्हालाच लखला बसू दे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं पाऊल असेल तर ह्या महिलांना न्याय मिळाला नाही, त्यांना शिक्षा झाली नाही, त्यांच्यावर जे अत्याचार झाले, खूप निंदनीय अशा घटना आहेत आणि त्याच्यावर जे अत्याचार झाले त्यांना जर न्याय मिळाला तर आम्ही पुढे अजून संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन आमच्या राष्ट्रवादी महिलांतर्फे होईल. आणि जे आता गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही सर्व महिला प्रयत्न करू. फाशी द्या, फाशी द्या. अत्याचार, जागेवा, जागेवा. जागेवा, जागेवा.